आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन। योग फॉर हेल्दी एजिंग अर्थात निरोगी वृद्धत्वासाठी योग ही यंदाच्या 2026 ची संकल्पना आहे। गेल्या काही वर्षांपासून 21 जून या तारखेला इतिहासामधला एक महत्त्वाचं स्थान प्राप्त झालंय। जगभरामध्ये साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचा मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम यंदा कोलकात्यामध्ये पार पडतोय। ऐतिहासिक हावडा ब्रिजच्या बाजूला असलेल्या रेड रोडवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये योग साधना करण्यात आली। यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित देखील केलं। दरम्यान मुंबईमधल्या जुहूमधील कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योगासनं केली आहेत आणि उपस्थितांना नियमित योगाभ्यास करून निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचा संकल्प करण्याचं आवाहनही केलंय। आज आपण म्हणतो नवीन पिढी आमची जी आहे त्यांच्यामध्ये खूपदा आपल्याला ऐकायला मिळतं की आम्हाला डिप्रेशन आहे, पण योग करणाऱ्याला कधी डिप्रेशन येत नाही। योग करणारा कुठल्याही मानसिक स्थितीमध्ये आनंदाने त्या ठिकाणी प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला आपल्या भविष्यातली पिढी घडवण्याकरता देखील या योग विद्येचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे।